अहमदनगरच्या निजामशाहीत एक मोठे सरदार होते लखुजीराव जाधव, आणि जाधव जे कुटुंब होतं ते वराड प्रांतातील शिंदखेड गावचं, आणि त्यांचा संबंध थेट यादव जे होते यादव घराणं त्याच्याशी जोडला जातो. आणि याच नगरच्या निजामशाहीत दुसरे प्रसिद्ध साम्राज्य म्हणजे भोसले घराणं. भोसले घराणं म्हणजे वेरूळ गावचे पाटील बाबाजी भोसले यांना दोन मुलं होती, विठोजी आणि मालोजी. मालोजींना दोन मुलं झाली, शहाजी आणि शरीफजी. शहाजी 5-6 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तरुणपणातच त्यांच्यावर जहागिरीची जबाबदारी पडली. आणि शहाजींचा विवाह झाला तो लखुजीराव जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्याशी. विवाह थाटामाटात संपन्न झाला. विवाहानंतर जिजाऊ शिवनेरी गडावर होत्या. शिवनेरी गडाच्या 8 दिशांना देवस्थान. महाराष्ट्र आसमानी आणि सुलतानी संकटांना हादरला होता. लोकांना खायला अन्न नव्हतं की प्यायला पाणी नव्हतं. काहींनी जोळांचा पाळा पाचोळा खाल्ला तर काहींनी कुत्र्याचं मांस देखील सोडलं नाही. जिजाऊ हे सारं उघड्या डोळ्यांनी बघत होत्या. त्यांना माहित होता हा महाराष्ट्र इतका लाचार नाही, हा महाराष्ट्र इतका पोरका नाही, या महाराष्ट्राला हवाय फक्त मोरक्या. आणि जिजाऊ जगदंबेला विनवू लागला, आई जगदंबा माझी आस पूर्ण कर, माझी आस पूर्ण कर. आणि जिजाऊंना दिवस की जिजाऊ शिवनेरी गडा होत्या. शिवनेरी गडाच्या साऱ्या दिशांना देवस्थान, ज्योतिर्लिंग भीमाशंकर, ओझरचे गजानन, ओतूरचे चैतन्य स्वामी, नाना घाटातील कुबडेश्वर, लेण्यावरील अंबा अंबिका, मध्ये शिवनेरी गड आणि गडावर शिवाई देवी. जिजाऊ जगदंबेला विनवू लागल्या, माझी आस पूर्ण कर, माझी आस पूर्ण कर. जणू जगदंबा जिजाऊंना म्हणायच्या, पोरी तुला काय हवं, काय हवं, काय हवं. आणि जिजाऊ म्हणायच्या, मला स्वातंत्र्य हवा, मला पराक्रम हवा, मला अपमानाचा बदला हवा. फाल्गुन मध्याची पहाट उजाडली. जिजाऊंच्या बाळाच्या पणीच्या खोलीत नेण्यात आले, खोलीचे पडदे लावण्यात आले, सवय पेटवण्यात आला. जणू मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचारत होता, काय झालं, काय झालं, काय झालं. आणि पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगत होता, अजून काहीच नाही. आणि दारावरचे पडदे हल्ले, आतून बाळाचा रडण्याचा आवाज आला. आणि कोणीतरी म्हणालं, काय झालं, काय झालं, काय झालं. आणि तिकडून उत्तर आलं, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शके 1551 रोजी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला. सोन्याचा दिवस, अमृताचा दिवस, त्या तुमचा उपमाच नाही. 350 वर्षापासून त्या दिवसाची मराठी माणूस वाट बघत होता. तो दिवस साजरा.